मित्रांनो, नुकत्याच लागलेल्या UPSCचा निकाल आणि त्यानंतर यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती आपण प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया माध्यमातून ऐकत आहोत. संघ लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने स्थापन केलेली एक संविधानिक संस्था आहे. ही संस्था विविध परीक्षांद्वारे अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय नागरी सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड करते. UPSCची नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक युवांचे हे स्वप्न असते ते म्हणजे आपण या परीक्षेच्या माध्यमातून IAS व्हावे. आज आपण याचपदी नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. IAS या पदाला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देखील अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. ही सेवा पूर्वी ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून ओळखली जात होती. श्री सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 भारतीय नागरी सेवा म्हणजेच ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते. 1864 श्री सत्येंद्रनाथ टागोर भारतात परतले आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सहाय्यक कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांची अहमदाबाद येथे नियुक्ती झाली. 1882 त्यांनी कर्नाटकातील कारवार येथे जिल्हा न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले होते. 1897 सातारा येथील न्यायाधीशपदावरून ते निवृत्त झाले. सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते. श्री सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी बंगालमधील कलकत्त्यातील जोरासांको येथे महर्षी देवेंद्रनाथ टागोर व शारदा देवी यांच्या घरी झाला. सत्येंद्रनाथ टागोर यांना 5 भावंड होती. श्री रवींद्रनाथ टागोर, द्विजेंद्रनाथ टागोर, हेमेंद्रनाथ टागोर, ज्योतिरिंद्रनाथ टागोर आणि सौदामिनी देवी टागोर. श्री सत्येंद्रनाथ टागोर यांचा विवाह जन्दादिनी देवी यांच्याशी 1859 झाला. त्यातून त्यांना 2 अपत्ये होती, सुरेंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी टागोर. श्री सत्येंद्रनाथ टागोर हे केवळ प्रशासकीय अधिकारी नव्हते, तर ते कवी, संगीतकार आणि समाजसुधारकही होते. त्या काळी वेगवेगळ्या चळवळींमध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता. तसेच त्यांचे नेतृत्व देखील केले होते. त्या काळी जो ब्राह्मो समाज नवीनच तयार झाला होता त्याचे देखील ते सक्रिय सदस्य होते. महाराष्ट्रामधील थोर संत तुकाराम महाराज यांचे काव्य देखील त्यांनी बंगाली भाषेत लिहिलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक यांचे लेखन देखील त्यांनी बंगालीमध्ये नेले आहे. त्यांनी बंगाली भाषेमध्ये एकूण 9 तर इंग्रजी भाषेमध्ये 3 ग्रंथ लिहून ठेवले आहे. बंगाली साहित्यात या ग्रंथांना विशेष स्थान आहे. त्यांची काही साहित्य याप्रमाणे: सुशीला ओ बिरसिंहा, नवरत्नमाला, बॉम्बे चित्र, श्री स्वाधीनता, बौद्ध धर्म, अमर बाल्यकोथा ओ बॉम्बाई प्रभास, राजा राममोहन रॉय, श्रीमद भागवत गीता. भारताच्या सामाजिक प्रगतीमध्ये श्री सत्येंद्रनाथ टागोर यांचा मोठा वाटा आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणावर देखील त्यांचा भर असे. या गोष्टीची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरातूनच केली होती. सामाजिक विरोध असताना देखील त्यांनी त्यांच्या पत्नीला इंग्लंडला घेऊन गेले. इंग्लंडच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. भारताचे पहिले राष्ट्रगीत म्हणून ओळख असणारे गाणे मिले सबे भारत संतान एक तान गागो गान हे देखील त्यांचीच रचना आहे. या गाण्याचा अर्थ असा होतो की हे भारत मातेच्या पुत्रांनी सर्वजण एकत्र या आणि एका सूरमध्ये गायन करा, एक संघ व्हा. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.